नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपला महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी वादामध्ये सापडलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आता माजी खासदार इम्तियाज जलील यांना थेट लढाईचं आव्हान दिलंय. या संदर्भात त्यांनी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती एक करारनामा केलाय. पण या करारनाम्यामुळे किंवा त्यातल्या मजकुरामुळे नवीन वाद उपस्थित झालाय. शिळं अन्न दिलं त्यामुळे संतापून आमदार संजय गायकवाडांनी कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जर आपण त्या कॅन्टीन चालकाच्या जागी असतो तर गायकवाडांची चांगलीच धुलाई केली असती असं विधान केलं होतं. आणि याच वक्तव्यानंतर या दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली असून आता गायकवाडांनी थेट करारनामाच केलाय. या करारनाम्यात नेमकं काय लिहिलंय तेही आपण पाहूया. तर आमदार संजय गायकवाडांचा हा करारनामा आहे. कुणीही मित्र, नातेवाईक, समर्थक, कार्यकर्ता आमच्या दोघांमध्ये येणार नाही, म्हणजे जलील आणि संजय गायकवाडांच्या मध्ये येणार नाही. जी लढाई होईल ती ज्या जिल्ह्यात होईल तिथल्या पोलिसांच्या साक्षीनं होईल. कोणतंही अस्त्र, शस्त्र, दगड, धोंडे किंवा साहित्याचा वापर करणार नाही. दोघांच्या लढाईमध्ये कुणीही तिसरा मध्ये येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील. या लढाईमध्ये दोघांचं काही बरं वाईट झालं किंवा होईल त्याची जबाबदारी आमच्या दोघांची असेल. आणि कुणीही, दोघांपैकी कुणीही कुठल्याही पद्धतीची तक्रार करणार नाही असं गायकवाडांनी करारनाम्यात नमूद केलंय. अगर गलती से भी अपने जहन में ये बात चल रही है कि इम्तियाज जलील के ऊपर भी हम हाथ उठा सकते हैं, तो जवाब पहले वहां से देकर गया था. जगह तेरी, दिल तेरा, वक्त भी तेरा. बोल कहाँ आना है. और मेरा उसको चैलेंज है, अगर तुझे खेटना है तो ये जाहिर सभा में लोगों के सामने का को बकवास कर रहा है. तू अगर लड़ना है मेरे से तो मेरा आह्वान है कि तू एक एफिडेविट कर ले, महासंचालक के नाम से एफिडेविट कर ले कि संजय गायकवाड़ का हमारा दोनों जाति झगड़ा है. इसमें ना मुस्लिम कौम आएंगी ना हिंदू धर्म बीच में आएगा. हम दोनों के झगड़े में जो परिणाम होगा इसके लिए हम जिम्मेदार होंगे. हम इसमें पुलिस के तक कंप्लेंट भी करेंगे नहीं. और ना संभाजीनगर में विषय होगा ना बुल्ढाना में होगा. आज़ाद मैदान जो मुंबई का है वहाँ मिल, तारीख भी तेरी, वक्त भी तेरा, दिन भी तेरा. लेकिन उसका जो परिणाम निकलने का उसके बाद रोते रोते ये नहीं बोलना कि मेरे पे हमला होगा और मेरे को मारा, रोने की धंधी फिर भी करने की नहीं. मैं कभी भी तैयार हूँ, लेकिन इसमें कोई धर्म बीच में नहीं आएगा. एक गरीब, लाचार, बेबस, तेरे को छोटा सा एक ये खाना क्या खराब दिख गया है तेरे को, तू इस तरीके से बुक्का मार के उसको वो करेगा. हाँ, मैं तो वो जो वेटर था उसको ये कहना चाहता था कि तूने देखना भी नहीं था कि कौन है करके. हाँ? उसकी बनियान फाड़ के, उसकी लुंगी खींच के तो उसको वहीं पे नंगा करके उसको मारना चाहिए था, क्योंकि इनको यही भाषा समझ में आती है. इम्तियाज जलील म्हणतो की जर मी त्याच्या जागी असतो तर मी कारवाई. इम्तियाज जलील भाई, वो होटल का कंट्रैक्ट तुम लो और फिर ये खाना खिला के दिखाओ. इसको तो 2 ही डोसे लगे, तुमको तो ऐसा मारूंगा कि फिर से तुम होटल चलाने के लायक रहेंगे नहीं. आणि यापुढची बातमी आहे नगरविकास खात्यासंदर्भातली. एकनाथ शिंदेंकडे सध्या नगरविकास खातं आहे आणि याच खात्याच्या निधी वाटपासंदर्भात आता थोडासा ट्विस्ट आलाय. विविध योजनांच्या माध्यमातून मुक्त हस्तानं होत असलेल्या निधी वितरणावरती आता चाप लागण्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेणं बंधनकारक असेल. समान निधी वाटपासाठी हा निर्णय झाल्याची जरी चर्चा असली तरी या निर्णयाआडून राजकारण कसं रंगतंय याचीही चर्चा रंगू लागली आहे. नगरविकास खात्याच्या निधीवर बंधनं, मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच निधी वितरण, मनपा निवडणुकीच्या आधी शिंदेंना झटका.
महापालिका निवडणुका तोंडावर असताना एकनाथ शिंदेंना एक मोठा झटका बसल्याची चर्चा आहे. शिंदेंचं वर्चस्व असलेल्या नगरविकास खात्याच्या निधीवर आता मुख्यमंत्र्यांचा अंकुश असेल. कारण नगरविकास खात्याच्या माध्यमातून विविध योजनांच्या कामांना आणि निधीला मंजुरी देण्यापूर्वी यापुढे मुख्यमंत्र्यांची एनओसी बंधनकारक असल्याची माहिती मिळते. या निर्णयाच्या आडून मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे नगरविकास खात्याकडनं सुरू असलेल्या उधळपट्टीला चाप लावल्याची चर्चा रंगू लागली आहे. आणि याच चर्चेवरनं विरोधकांनी मार्मिक भाष्य केलं. बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत. त्यामुळं नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील. पण मी एक सांगतो की कुठे ना कुठेतरी या ठिकाणी ज्यांच्या हातात बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम, कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे, एवढा त्याचा अर्थ निघतो. मुख्यमंत्र्यांनी निधीवरती अंकुश आणण्याच्या निर्णयाची पार्श्वभूमी विधानसभा निवडणुकांमध्ये दडल्याचं बोललं जातंय. कारण विधानसभेच्या तोंडावर एकनाथ शिंदेंनी नगरविकासच्या माध्यमातून स्वपक्षीय आमदार आणि नगरसेवकांवर निधीची खैरात केल्याचं कळतंय. हा निधी देताना निधीची प्रत्यक्ष गरज विचारात घेतलीच गेली नाही. तसंच निधी मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न करता हे निधी वाटप झाल्याचा अंदाज आहे. परिणामी काही पालिकांनी हा निधी वापरलाच नाही, तर काहींनी नको त्या कामांवरती उधळपट्टी केली. निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांना भरघोस निधी मिळाल्याचं कळतंय. आणि याच मेहरबानीवरनं भाजप आणि राष्ट्रवादीची आमदार मंडळी नाराज झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी आणि भाजपची ताकद असलेल्या मनपांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारी दोनही बाजूच्या आमदारांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. आणि त्याचमुळे विविध योजनांच्या माध्यमातून होत असलेल्या निधी वाटपावर मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण आणल्याची सूत्रांची माहिती आहे. सकाळी मला कोणीतरी एक प्रश्न विचारला की असा एक शब्द वापरला की नगरविकास खात्यामध्ये ढवळाढवळ केली. तर मी असं म्हटलं की त्या फाईलवर असं लिहिलं आहे का की मी नगरविकास खात्याच्या कामामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी हे सगळे अधिकार माझ्याकडे घेतले आणि सही केली. माझं मत एवढंच आहे की तुम्ही जो अर्थ लावाल तो शेवटी पत्रकारितेतला आहे, त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण कुठेही मुख्यमंत्री महोदयांनी हस्तक्षेप करण्यासाठी बाकीच्या खात्यांवर वॉच केलं नाही. त्यांचा कोऑर्डिनेशन खूप चांगला आहे मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा. तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही. कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कोऑर्डिनेशन एकमेकाचं ठेवायचं असते. आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं कोऑर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मला वाटतं याच्यात जास्त काही फरक पडणार नाही. वेगवेगळ्या महापालिकांना निधी वितरित करताना तीनही पक्षांना समान न्याय मिळावा या धोरणानं मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय. पण असं असलं तरी या निर्णयानं एकनाथ शिंदेंच्या एकाधिकारांवरती अंकुश लावल्याची कुजबूज दबक्या आवाजात रंगूही लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले किंवा वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरनं विरोधक आक्रमक झालेत. कोकाटेंची कृषी मंत्री पदावरनं गच्छंती होण्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. कोकाटेंकडचं खातं हे मकरंद पाटील यांच्याकडे दिलं जाईल असाही अंदाज आहे. तर अनिल भाईदास पाटील यांचीही मंत्रिमंडळात एंट्री होण्याचा अंदाज असून त्यांची कृषी मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होतीये. कोकाटेंच्या कृषी मंत्री पदावर गंडांतर, वादग्रस्त वक्तव्य कोकाटेंना भोवणार, कोकाटेंकडनं कृषी खातं काढून घेणार. जाणीवपूर्वक त्यांनी मला या ठिकाणी कृषीचं खातं दिलं. आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसरगावचीच पाटीलकी आहे. हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे का? कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, पण साखरपुडे करा, मग लग्न करा. गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले. अशातच सभागृह सुरू असताना मोबाईलवरती रमीचा डाव खेळतानाचा कोकाटेंचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला आणि कोकाटे विरोधकांच्या निशाण्यावर आले. मोबाईलवरती रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंनी
या बाबतीतलं स्पष्टीकरण देताना केलेल्या वक्तव्यानं पुन्हा एकदा वादाचे पत्ते नव्यानं पिसले. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. कोकाटेंची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच असल्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत लागलंय. थोडी तरी लाज शरम असेल, नाहीतर विकून खाली असेल, तर मात्र कारवाई करणार नाही. आणि थोडी जर असेल तर अशा व्यक्तीवर जो शेतकऱ्याला भिकारी म्हणतो, सरकारलाही भिकारी म्हणतो, जो शेतकऱ्यांचा अपमान करतो, सभागृहामध्ये रम्मी खेळतो, पत्ते खेळतो, काय ते गेम खेळतो, अशा ठिकाणी अशा जबाबदार लोकांचे कृत्य सरकारला आवडत असेल तर कारवाई करू नये, नाहीतर त्याला 1 मिनिटसुद्धा त्या पदावर ठेवू नये. दादांना मला विनंती करायची, एकतर यांचं खातं बदला, तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या, नाहीतर तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या, अशी विनंती अजितदादांना तिथं करतो. पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे. माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सत्ताधाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली. ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे. वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणिकराव कोकाटेंकडच्या कृषीमंत्री पदावर आता गंडांतर येण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटेंचं मंत्रिमंडळातनं डिमोशन होणार अशी चर्चा जोर धरतीये. कोकाटेंकडच्या कृषीमंत्रीपदी अनिल भाईदास पाटील यांची वर्णी लागण्याचा अंदाज आहे. अनिल पाटील गेल्या मंत्रिमंडळात मंत्री होते, पण फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये त्यांना संधी मिळाली नाही. आता त्यांची मंत्रिमंडळात एंट्री होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. आर पाटला साहेबांसारखं नेतृत्वानं सुद्धा राजीनामा द्यावा लागला. अनेक विलासराव देशमुख अनेक नेते आहेत त्यांनी राजीनामा दिला होता. मग तो न्याय जर त्यावेळेला विरोधक म्हणून यांनी वापरला असेल तर फक्त मंत्र्यांचं खातं बदलण्याचा नवीन पायंडा हा मला वाटतं शोधला असेल तर मला वाटतं की खरं म्हटलं तर हे नवीन संशोधन पाहायला मिळेल. महायुती सरकारमध्ये आधी धनंजय मुंडेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. त्यानंतर आता वादग्रस्त वक्तव्यांमुळे गोत्यात आलेल्या माणिकराव कोकाटेंकडचं कृषी मंत्रीपद काढून घेतलं जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.